प्रभाग क्रमांक 11 मध्ये काँग्रेसचे तरुण तडफदार उमेदवार आकाश साळुंखे यांनाच निवडून देणार असा कौल अनेक मतदारांनी प्रचारादरम्यान दिलाय। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शेवटच्या दिवशी भिडेनगर परिसरामध्ये प्रचार केला। यावेळी अनेक मतदारांनी सांगितलं की आमच्या समस्या गेल्या अनेक वर्षांपासून सुटलेल्या नाहीयेत। यामुळे यावेळी काँग्रेसचे तरुण तडफदार उमेदवार आकाश साळुंखे यांनाच आम्ही निवडून देणार आहे। आमच्या समस्या सोडवण्याचे त्यांनी आश्वासन दिले असल्यानं काँग्रेसच्या उमेदवाराचा या प्रभागात नक्की विजय होईल असा विश्वास अनेकांनी व्यक्त केलाय। आजपर्यंत आम्हाला पाहायला भेटला काय नाही तर डायरेक्ट देवीची शेपटी घेऊन आता हे जे वचन आहे ना हे आता परत भेटणार तुम्हाला, हे वचन परत भेटणार। पण आता जे मागं खोटं बोलले त्यांना तुम्ही चान्स देणार का जे खरंच मनापासून प्रयत्न करायला तयार आहे त्यांना तुम्ही चान्स देणार हे तुम्ही ठरवा। आम्हाला पाण्याची सोय नाही, आम्हाला टॉयलेटची सोय नाही, आम्हाला घरादाराची सोय नाही, 3 आमच्या समस्या आहेत। बस पाहिजे म्हणा आम्हाला जास्त करून आम्हाला पाण्याची समस्या दूर होती, फक्त पंजाबटन दाबायचं आपल्याला। दुसरे काय आमच्या समस्या नाही, फक्त आम्हाला राहायला घर नाही, पाण्याची सोय नाही, टॉयलेट आम्ही सगळ्या महिला मंडळ इकडे तिकडे जातो टॉयलेटला, एवढी आमची सोय करून द्या बस, दुसरं काय नाही पाहिजे। बा तुमच्या सगळ्या ज्या समस्या आहे आता आज आम्ही सगळ्यांना इथे एकत्र भेटलो, परंतु त्या दिवशी हे भाऊ होते, तुम्ही सगळे होते, हे भाऊ होते, यांनी मला तुमचा सगळ्यात महत्वाचा एक प्रॉब्लेम सांगितला की या जागेसाठी तुम्ही गेल्या 15 वर्षापूर्वी भरपूर भांडले, तुमच्याकडे खूप सारे कागदपत्र आहे, पण ते कागदपत्र मुंबईला गेल्यानंतर तिथून तुमचं काम बंद झालं का तर तुमच्या मागे सपोर्ट नाहीये। प्रत्येक इलेक्शनला प्रत्येक वेळेस निवडणूक आली तर तुम्हाला असं गृहीत धरलं जातं की या लोकांना 500 रुपये द्या, यांचं मतदान येऊन जातं आणि असंच होईल जर आत्ता निर्णय बदलला नाही तर दरवेळेस तुम्हाला हेच समजलं जाईल की यांना पैसे द्या, हे आपल्याला मतदान करतील आणि परत 5 वर्ष तुमचं तोंड पाहिलं कोणी येणार नाही। ही परिस्थिती कधीच बदलणार नाही। 5 वर्षामध्ये एकच दिवस गेल्या 25 वर्षापासून म्हणजे आम्ही तर इथं समोरच राहिलंय, गेल्या 25 वर्षापासून मी त्या सगळ्या घरांची परिस्थिती बघितलेली। पहिला आम्ही इथूनच जायचो यायचो। भाऊंनी जे सांगितलं की आमचा लढा मुंबईला गेल्यावर संपून गेला, ठीक आहे, तर सगळ्यात महत्वाचं तुमच्या सगळ्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, तुमच्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी पहिली समस्या सोडवावं लागेल ती म्हणजे या जागेची। ही जागा आहे सरकारी, ही जागा तुम्हाला मिळवून देण्यासाठी आम्हाला भांडावं लागणार आहे, भाऊंना भांडावं लागणार आहे, पण ते इथं नाही, इथून तर मुंबईपर्यंत भांडावं लागणार आहे। आली वेळ तर आम्हाला हायकोर्टात भांडावं लागणार आहे, पण ते भांडण्याची ताकद आम्हाला तेव्हाच भेटेल जेव्हा तुम्ही आम्हाला निवडून द्याल। जर तुम्ही आम्हाला घरी जर बसवले तर तुम्ही पण घरीच बसणार। आमचं ते बस तुम्हाला निवडूनच आणणार आहे आम्ही, फक्त बाकी लोकांसारखं करायला आम्ही राजकारणी नाहीच आहे, आमचे पण प्रॉब्लेम आहे म्हणून आम्हाला उभं राहावं लागेल। ओके एवढ्या वेळेस तुम्हाला आज तुम्ही सगळ्यांना आजमावलं ना गेल्या 30 वर्षात, तर या वर्षी आम्हाला आजमावा। 20 वर्ष झाले, 20 वर्ष एकाच गोष्टीसाठी आलेलो आहे आणि येता येताच एकदम मोठी शोकांतिका सगळ्यांना समोर दिसली, सगळ्यांना जाणवली। येता येता कोणाचा लाईट नाहीये, एका भाऊचा तर डायरेक्ट पाय त्या नालीत गेला आता, या बा तुमचा पण गेला। हे कशासाठी, बरोबर आहे की नाही? ह्या गोष्टी आपल्याला आज नाही तर उद्या सुधाराव्याच लागतील आणि जर आपण ह्या गोष्टी आपल्या हातात घेतल्या नाहीत तर आपण ह्या गोष्टी सुधारू शकत नाहीत। हे एक म्हणजे सत्य आहे डायरेक्ट। जोपर्यंत आपण आपल्या हाताने कारभार करणार नाही आपण तोपर्यंत काही करू शकत नाही। असा एक हा महत्वाचा विषय। पुढचा विषय, आपल्या लोकांसाठी इथं राहायला पक्के घरं नाहीये, लाईटचा प्रॉब्लेम आहे, शौचालयाचा प्रॉब्लेम आहे। ह्या लोकांनी का नाही हो केला इतका दिवस? बरेच लोक सत्तेत हे पण आहे आणि ते पण आहे, दोन्ही पक्षाचे। आपल्याला ना आम्हाला ना कोणत्याही पक्षाशी घेणं देणं नाही, आपल्याला आपल्या लोकांचं काम झालं पाहिजे, आपल्याला आपले समस्या ह्या सोडवण्यात आल्या पाहिजे, ह्या सगळ्या महत्वाच्या आहे, बरोबर की नाही? बरोबर। आता झालं असं, पुढचा मुद्दा, हे लोक आपल्याला दरवेळेस एकच मुद्दा मांडतात, आपल्याला विकत घेण्याचा प्रयत्न करतात, बरोबर। आता गेल्या आम्ही 4 दिवसापासून प्रभागात फिरतोय, फिरल्यानंतर एक गोष्ट जाणवती,
2-3 ठिकाणी लाईट लागले, बरोबर. हे कधी लागले? हे आता 4 दिवसात लागले. हे सगळे नाले इथं यांनी आजपर्यंत त्याच्यासाठी पण काय केलं? काही नाही केलं, बरोबर. काय उपयोग होत नाही या गोष्टीचा. बरं ठीक आहे, आपल्याला वाटलं आपल्या माणसापर्यंत आपलं काम पोहोचवायचं, त्याला सांगायचं आपलं काम करून द्या, बरोबर. आपण ह्या मोठ्या लोकांना घेऊन जाऊ शकतो का? भाऊ माझं काम करून नाही म्हणू शकत. ते मोठे आपण कसं म्हणतो, दादा आमचं तेवढं काम करा ना. शक्य आहे का यासाठी? नाही. आपला आकाश भाऊ इथं हा बा, याच्या हाताला हात धरून येता येतं, बरोबर आहे का नाही? बरोबर नाही. याच्या हाताला हात धरून येता येईल. आकाश माझं काम करून दे. हात जोडायची गरज नाही. आपल्याला हात जोडीची गरज आहे घ्या माणसासाठी नाही. इथपासून इथं राहायला आलो, बरोबर. तिथपासून आमच्या गलीला नेंबर नाही. नेंबर नाही का कोणीच नाही. अजिबात नाही लागते. बरोबर. ह्याच गोष्टी आहे. तुम्ही आकाश भावावर विश्वास ठेवा. यावर्षी तुम्हाला पुढच्या 5 वर्षात कशाची चिंता येणार नाही. सगळ्या गोष्टी जसं आकाश भाऊ शक्य आहे, सगळ्या गोष्टी पूर्ण करा. 100% बसवंत NH3 डिजिटल, पिंपळगाव.